नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयाचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व आपण पाहणार आहोत। आपल्याला शाळेमध्ये इतिहास हा विषय शिकवला जातो। इतिहास लिहिण्याचा मुख्य उद्देशच आहे की पूर्वी घडलेल्या घडामोडी, अनुभव, घटना यातून आपल्याला बोध घ्यायचा असतो। भूतकाळात ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका करायच्या नसतात, आपल्याला आपली प्रगती साधायची असते, त्यासाठी हा इतिहास असतो। खरोखरीच इतिहास हा अनुभवाची शिदोरी आहे। खरोखरीच इतिहास हा आपला एक गुरु आहे। जसं गुरुविना अनुभव कैसा कळे, तसंच इतिहासाशिवाय आपल्याला जीवन समजणं आणि आपली प्रगती करणं हे जवळजवळ अशक्य आहे। हे आपण एका उदाहरणातून समजून घेऊया। पूर्वीच्या काळी भारत आणि युरोपीय देश यांच्यामध्ये व्यापार चालायचा। भारताचे मसाल्याचे पदार्थ हे युरोप खंडामध्ये एवढे प्रसिद्ध होते की त्यांना ते खूप आवडायचे आणि ते खूप प्रचंड प्रमाणात मागवायचे। पण नंतर पुढे काय झालं, भारत आणि युरोपीय खंडाला जोडणारा जो भूमार्ग, जमिनीवरून जाणारा मार्ग आहे तो बंद करण्यात आला। कारण कॉन्स्टँटिनोपल हे जे हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशावरती ऑटोमन तुर्क राज्यसत्तेने आक्रमण केलं आणि तो प्रदेश जिंकून घेतला आणि त्यानंतर हा रूट जवळजवळ बंद झाला। किंवा जरी ज्या व्यापाऱ्यांना प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी खूप टॅक्स, खूप कर लादण्यात आला। म्हणून युरोपातील पोर्तुगाल, स्पेन, इंग्लंड येथील जे राजे आहेत त्यांनी खलाशी लोक, म्हणजे जे समुद्रातून प्रवास करणारी जी जहाजं असतात, चालवणारी जी लोकं असतात, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि समुद्र मार्ग शोधण्यासाठी पाठवलं। पहिला खलाशी जो निघाला त्याचं नाव आहे बार्थोलोम्यू डायस। हा प्रवासाला निघाल्याच्या नंतर तो आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप या ठिकाणी त्याला शोध लागला। पुढे काही कारणास्तव जहाजावरील इतर जी त्याचे सहकारी आहेत त्यांच्यातील काही कारणास्तव भांडणं झाली। प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याला पुढे जाता आलं नाही, परंतु त्याने शोध असा लावला की अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर हे एकमेकांना जोडलेले आहेत। त्यानंतर पुढचा जो खलाशी आहे ख्रिस्तोफर कोलंबस, याला बार्थोलोम्यू डायस याच्या प्रवासाचा, याच्या अनुभवाचा आपल्या प्रवासासाठी फायदा झाला। तोही युरोप खंडातून निघाला। त्याने पूर्वेकडे वळण्याच्या ऐवजी थोडंसं पश्चिमेकडे जायचं ठरवलं। पश्चिमेकडे जाताना त्याला एक प्रदेश सापडला, तो म्हणजे अमेरिका खंड। त्याला वाटलं की हा आशिया खंड, इंडियाच आहे, परंतु त्यातून पुढे अमेरिका खंडाचा शोध लागला आणि तो परत गेल्याच्या नंतर पुढचा प्रवासी जो आला त्याचं नाव आहे वास्को द गामा। या दोघांच्या अनुभवाचा किंवा या दोघांकडून ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुका दुरुस्त करून हा आफ्रिकेचे जे केप ऑफ गुड होप आहे त्या ठिकाणी आफ्रिकेला वळसा घालून तो आपल्या केरळमधील कालिकत ह्या बंदरामध्ये येऊन पोहोचला। सांगायचं तात्पर्य, वास्को द गामासाठी ख्रिस्तोफर कोलंबसचा प्रवास आणि बार्थोलोम्यू डायसचा प्रवास हा एक इतिहास होता, एक अनुभव होता आणि तो अनुभव त्याला आपल्या कामामध्ये फायदा झाला। त्या अनुभवातून त्याने बोध घेतल्यामुळे त्याने
आशिया खंड आणि भारताचा तो आशिया खंडातील भारत याचा तो शोध लावू शकला. अशा पद्धतीने इतिहासातून आपल्याला बोध घ्यायचा असतो, काहीतरी नवीन गोष्टी शिकायच्या असतात. ज्या इतिहासामध्ये चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करायचा असतो. अशा पद्धतीने इतिहासाचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.